सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। उद्या 24 फेब्रुवारी 2024ला माघ पौर्णिमा आलेली आहे। पौर्णिमेला सुरुवात होणार आहे 23 फेब्रुवारीला दुपारी 3:33 पौर्णिमा संपणार आहे 24 तारखेला संध्याकाळी 6 वाजता। आपल्याला जे काही उपाय करायचे आहे तुम्ही 23 तारखेला संध्याकाळी पण करू शकता आणि 24 तारखेला 6 वाजेनंतर सुद्धा तुम्ही करू शकता। 6 वाजेपर्यंत तर कराच, पण नंतर सुद्धा तुम्ही पूर्ण तिथी सूर्योदयाने जी तिथी पाहिलेली असते ती तिथी संपूर्ण दिवस ती तिथी लागू असते, म्हणून तुम्ही 24 तारखेला सुद्धा सर्व काही उपाय करू शकता। आता मी तुम्हाला छान असे उपाय सांगणार आहे जे सर्व महिलांनी पौर्णिमा तिथीत करायचे आहे। जर तुमच्या पती पत्नीत विनाकारण शिल्लक कारणावरून भांडणे होत असतील, तुमचे पती तुमच्यावर प्रेम करत नसतील, इज्जत देत नसतील, विनाकारण तुमच्याशी भांडण तंटा होत असेल, तुमचं सुद्धा संसारात विनाकारण किटकिट होत असेल तुमच्या घरात किंवा बाहेरील व्यक्तींमुळे किंवा घरातील व्यक्तींमुळे तुमच्या आणि तुमच्या पतीमध्ये काही भांडण तंटा होत असेल, पतीचे तुमच्याकडे दुर्लक्ष होत असेल, पतीसाठी तुम्ही छान चविष्ट जेवण खायला घालतात बनवतात, त्यांच्यासाठी सर्व काही त्यांच्या मनासारखं करता, तुम्ही तुमच्या मुलांसाठी सर्व काही करता, अगदी 24 तास सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत तुम्ही सर्व काही करतात, पण कुणीच तुम्हाला इज्जत देत नसेल, मुलं पण ऐकत नाही, घरातले व्यक्ती पण ऐकत नाही आणि तुमचा नवरा पतिदेवसुद्धा तुमचं ऐकत नसेल, तर उद्या माघ पौर्णिमेला तुम्हाला उद्या नाही जमलं तुम्ही इतर पौर्णिमेला सुद्धा हा उपाय करू शकता। खूप छान उपाय आहे। लगेच 24 तासाच्या आत तुम्हाला फरक जाणवून येणार आहे। तुमचे पती बाहेर म्हणजे कुणा बाईच्या नादी लागलेले असतील ते सुद्धा तुमच्याकडं परत येतील, असा हा 1001% इतका चांगला प्रभावी उपाय आहे। पती कितीही मनाने तुमच्यापासून दूर गेलेले असतील तरीही एक दिवसात तुमच्या जवळ परतून येतील, इतका चमत्कारिक उपाय आहे। तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व काही प्रॉब्लेम कायमचे दूर होतील, असा हा एक उपाय तुम्हाला माघ पौर्णिमेला करायचा आहे। पती पत्नीमधील प्रेम वाढवण्यासाठी, लग्न जीवन सुखाचे सुरळीत आणि शांततेत होण्यासाठी तुम्हाला माघ पौर्णिमेला हा एक उपाय करायचा आहे। तसं तुम्ही हा उपाय कोणत्याही पौर्णिमेलाच हा उपाय करू शकता तुम्ही, म्हणून आता ह्या पौर्णिमेला तुम्हाला 4 दिवस वगैरे असेल, हा उपाय महिलांनीच करायचा आहे, पुरुषांनी करून चालणार नाही, महिलांनीच करायचा आहे। तर तुम्हाला 4 दिवस असेल, पुढच्या पौर्णिमेला केला तरीही चालेल, पण हा उपाय आपल्याला पौर्णिमा तिथीतच करायचा आहे। हा उपाय पौर्णिमा तिथीत केल्याने खूप प्रभावी ठरतो, पण उपाय करताना मनापासून करा। कुठलाही उपाय सेवा करताना मनापासून केली तर 100% रिझल्ट देऊन जाते। करायचं म्हणून करू नका, श्रद्धापूर्वक करा। काय करायचं, पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद टाकून जाडं मीठ टाकून आंघोळ करा। तुळशीपत्र असेल तुळशीपत्र पण पाण्यात टाका आणि स्त्रियांनी महिलांनी आंघोळ करायची आहे। बाकी व्यक्तींच्या पाण्यात हळद किंवा जाडं मीठ टाकलं तरीही चालेल, पण तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद, जाडं मीठ आणि एखादं तुळशीपत्र टाकून मग आंघोळ करा। तुमच्याकडे लाल रंगाची साडी किंवा ड्रेस असेल नक्की उद्या परिधान करा। उद्या तुमच्या घरात छानशी पूजा करा, तुमचं घर नीट स्वच्छ टापटीप ठेवा। ज्या घरात स्वच्छता तिथेच लक्ष्मी माता वास करत असते, सर्वांनाच माहिती आहे, मी काही वेगळं सांगत नाही। आपलं मुख्य दार छान सुशोभित करा, छोटीशी रांगोळी काढा, छान उंबरठा पूजन करा, हळदीचं लेपन करा, गॅसची पूजा करा, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा आपल्या घरात। आता उपाय सांगते, देवासमोर तुपाचा दिवा, तुळशी मातेजवळ उद्या तुपाचा दिवा अवश्य लावा। तुम्हाला उद्या एका झाडाजवळ सुद्धा जाऊन स्पर्श करायचा आहे, ते म्हणजे उद्या शनिवार, माघ पौर्णिमा शनिवारी आलेली आहे आणि शनिवारी आपण पिंपळाचे पूजन केल्यास हजारो पटीचे 7 जन्माचे आपल्याला पुण्यफळ मिळते, 7 जन्माचं दारिद्र्य दूर होऊन जातं। तर उद्या काय करायचं, सकाळी लवकर उठून आपलं घर छान नीटनेटकं करा, देवांची पूजा करा, घरात छानशी पूजा करा आणि एक दिवा तुपाचा तेलाचा कुठलाही दिवा घेऊन आपण पिंपळाखाली जा,
हा उपाय महिलांनी पुरुषांनी कोणीही केला तरीही चालेल. पुरुषांजवळ जरी एक दिवा दिला किंवा जोडीने जा, मी तर म्हणेल जोडीने जा, मुलांना पण घेऊन जा. एक दिवस असा आहे, उद्या शनिवार माघ पौर्णिमा आलेली आहे. खूप दिवसातून माघ पौर्णिमा म्हणजे पौर्णिमा तिथी ही शनिवारी आलेली आहे आणि शनिवारी तिथी आल्यावर हा उपाय चुकवू नका. आणि तिथं जाऊन उद्या थोडंसं पाणी घेऊन जा, त्यात थोडंसं दूध टाका, कच्चं दूध टाकून ते जल आपल्याला पिंपळाच्या बुंध्याशी अर्पण करायचं आहे. छानशी प्रार्थना करा, दिवा लावून द्या आणि उद्या झाडाला स्पर्श करा. पती पत्नी जोडीने गेले असेल, जोडीने स्पर्श करा. साक्षात तुम्ही लक्ष्मी नारायणाच्या चरणाला स्पर्श करत आहात. शनिवारी पिंपळाचे पूजन, पिंपळाला स्पर्श केल्यास साक्षात लक्ष्मी नारायणाचे पूजन तुमच्याकडून घडणार आहे. चरणाचे पूजन तुमच्याकडनं घडणार आहे. उद्या नक्की सर्वांनी पिंपळाचे पूजन करा. एक दिवा लावून द्या. 108 प्रदक्षिणा जमल्या तर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, नाहीतर तुम्हाला जो विष्णूंचा मंत्र येत असेल तो बोला. ओम श्रीम नमः, माता लक्ष्मीचा मंत्र जप करा. तुम्ही देवांचा म्हणजे तुम्ही माता लक्ष्मीचा आणि श्री हरी विष्णूंचा जो रोज मंत्र जप करत असाल किंवा तिथं बसून तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली ऐकली किंवा पठन केली तरीही चालेल, पण थोडा वेळ का होईना पिंपळाच्या झाडाच्या वृक्षाच्या खाली त्या सावलीमध्ये 2 मिनटं का होईना शांत बसा. साक्षात लक्ष्मी नारायणाचे दर्शन होईल तुम्हाला. उद्या आठवणीने आपल्या घरात तर पूजा अर्चा कराच. आपल्या घरात तर छान धूप दीप अगरबत्ती लावा. मुख्य दार उंबरठा सुशोभित करून ठेवा माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंचे स्वागत करायला. आणि तुम्ही उद्या सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही पिंपळाचे पूजन अवश्य करा. पिंपळाला स्पर्श करूनच या उद्या. पती पत्नी दोघांनी जा. पत्नीने गेला तरीही चालेल, पतीने जा, मुलांनी जा, सर्वांनी जा, पण पिंपळाच्या वृक्षाला उद्या स्पर्श करून नक्की या. तर आता काय उपाय सांगते ते ऐकून घ्या. त्यानंतर तुम्हाला 7 हळदीच्या गाठी घ्यायच्या आहे. चांगल्या बघून घ्या. घरात किडक्या असतील, त्याला कीड लागलेलं असेल घेऊ नका, चांगल्या घ्या. 7 हळदीच्या गाठी हळकुंड घेऊन त्याला कलावा. लाल पिवळ्या धाग्याने हळदीच्या गाठींना गाठ मारून घ्यायची आहे. हळदीची माळ तयार करून घ्यायची आहे. 7 हळदीच्या गाठीची माळ तयार करून घ्या. कलावा नसेल तर सुताचा धागा असतो जो आपण वडाला बांधतो, वडाला फेऱ्या मारतो वट सावित्री पौर्णिमेला. तो सुताचा धागा असेल तो सुद्धा तुम्ही घेतला आणि त्या सुताच्या धाग्याने हळदीच्या 7 गाठीची माळ तयार केली तरीही चालेल. त्या हळदीच्या माळीला हळदी कुंकू लावून धागा लाल किंवा पिवळा करून घ्या. सुताचा धागा पांढरा असतो, त्याला हळदी कुंकू लावून तुम्ही लाल पिवळं करून घेतलं तरी चालेल. कलावा असेल तुमच्याकडे लाल पिवळा, मी म्हणेल 10 रुपयाचा घेऊन या, काही हरकत नाही, थोडासाच लागणार आहे. आणि तो धागा किंवा कलावा लाल पिवळा करून घ्या. 7 हळदीची गाठ माळ तयार करून घेतली की ती माळ हातात घेऊन श्री विष्णू मंत्र जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. तुम्हाला कळाला असेल उपाय मी काय सांगितला आहे. 7 हळदीच्या गाठी घ्या, त्याची माळ तयार करून घ्या एक एक गाठ मारून, आणि ती माळ हातात घेऊन तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. तुमच्या हातात हळदीची माळ असेल तर तुम्ही जपमाळ कशी पकडाल तर काय कराल, आधीच तुळशीची 108 पानं जवळ एका ताटात मोजून ठेवा आणि 108 वेळा श्री विष्णू मंत्र जपत तुळशी पत्र मोजली तुम्ही तरीही चालेल. नंतर एखाद्या मंदिरात जाऊन प्रार्थना करायची आहे की तुमच्या आयुष्यात सगळं काही चांगलं होऊ दे, तुमचे वैवाहिक जीवन सुखकर होण्यासाठी, तुमचे पतिदेवांच्या तुम्हाला प्रेम मिळण्यासाठी, तुमच्या पतिदेवांचं प्रेम मिळण्यासाठी, तुमच्या मुलाबाळांचं प्रेम मिळण्यासाठी, मनापासून घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम जडण्यासाठी, प्रेम मिळण्यासाठी, तुमच्यापासून तुम्ही दूर गेलेले असतील ते जवळ येण्यासाठी मनापासून श्री हरी विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि हळदीच्या गाठीची माळ आणि जप केलेले 108 तुळशी पत्र श्री हरी विष्णूंच्या चरणाशी
वाहून द्यायचं आहे, अर्पण करायचं आहे. तुम्हाला मंदिरात जाता आलं तरीही चालेल. तुमच्याजवळ घरात बाळकृष्णाची, श्रीहरी विठ्ठलाची, श्रीहरी विष्णूंची, माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुम्ही तिथं जरी ती 7 हळदीच्या गाठीची माळ अर्पण केली, 108 तुळशीपत्र अर्पण केले तरीही चालेल. तुम्हाला जर काही कारणास्तव मंदिरात नाही जाता आलं, घरी उपाय करा. किंवा मंदिरात जाता आलं तर मी म्हणेल जा. तुमच्या घरात श्री विष्णूंचा, बालाजींचा, श्रीरामांचा फोटो मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्यांच्या चरणाशी अर्पण केलं तरीही चालेल. पण मंदिरात गेलात तर अतिउत्तम. तुपाचा दिवा चालूच ठेवायचा आहे. उद्या हा उपाय करताना तुपाचा दिवा चालूच ठेवायचा आहे. व 23 फेब्रुवारीला 3:30 वाजता पौर्णिमा प्रारंभ होत आहे आणि 24 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता पौर्णिमा संपणार आहे. मग तुम्ही उपाय आज संध्याकाळी केला 23 तारखेला तरीही चालेल, किंवा 24 तारखेला मी म्हणेल सकाळी अंघोळीनंतर उपाय केला. 24 फेब्रुवारी 2024ला माघ पौर्णिमेला हा उपाय सकाळी सकाळी केला 12च्या आत तरीही चालेल. आणि तुम्हाला पिंपळाचे पूजन तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा, केव्हाही करा, पण झाडाला स्पर्श नक्की करा. एक दिवा लावून द्या, धूप दीप लावा. एखाद्या व्यक्तीला ह्या दिवशी केळी अवश्य दान करा. 2 जरी तुम्ही केळी अवश्य दान केली तरीही चालेल. इतका छान उपाय आहे हा 7 गाठींचा. तुम्हाला मानसिक शांती मिळेल, तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल, काही आर्थिक अडचणी असतील त्यासुद्धा दूर होतील. ज्या कारणास्तव हा उपाय करतो ते म्हणजे तुमच्या पती पत्नीतील प्रेम प्रत्येक दिवशी वाढतच राहील. तुमचे पतिदेव कायम तुमच्यावर प्रेम करत राहतील, तुमचे बनून राहतील. कुणा इतर स्त्रीच्या नादी लागून जर तुमचे पती तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील, तुमच्यावर प्रेम करत नसतील, तर या उपायामुळे तुमचे पती 1 दिवसात तुमच्याकडे परतून येतील म्हणजे येतीलच. तुमची प्रत्येक गोष्ट त्यांना हवीशी वाटेल, इतके तुमच्या प्रेमात पडतील. जशी लक्ष्मी नारायणाची जोडी तशीच तुमची जोडी बनून राहील. तुमचे मुलंसुद्धा श्रावण बाळ बनतील. इतका छान चमत्कारिक उपाय आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय तर करायचा आहे. तुम्हाला 2 वेलचीचा सुद्धा उपाय सांगते. प्रत्येक पौर्णिमेला जरी हा उपाय केला तरी चालेल. काय करायचं, 2 वेलची घ्या. शनिवारी 24 फेब्रुवारीला आंघोळीनंतर तुमच्या पदराला जरा चांगली साडी घाला, म्हणजे स्वच्छ 4 दिवसात घातलेली साडी किंवा ड्रेस, ओढणी नाही चालणार ह्या उपायाला. चांगली स्वच्छ साडी आधीची वापरलेली असेल तरीही चालेल, पण 4 दिवसात वापरलेली साडी किंवा ओढणी नको, स्वच्छ धुतलेली चांगली पाहिजे. तुमच्या पदराला त्या 2 वेलची पक्क्या बांधून घ्यायच्या आहेत. दिवसभर त्या वेलचींना तुमचा स्पर्श झाला पाहिजे. रात्री झोपताना सुद्धा त्या वेलची तुमच्या पदरालाच बांधलेल्या, तुमच्या ओढणीलाच बांधलेल्या राहू द्या. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी आंघोळीनंतर गोड दूध बनवा किंवा खीर बनवून त्यात त्या 2 वेलची बारीक करून टाकून ते दूध किंवा खीर आधी देवांना नैवेद्य दाखवा आणि मग तुमच्या पतींना किंवा मुलांना किंवा घरात तुमचं कोण ऐकत नसेल त्यांना खायला प्यायला द्या. 24 तासाच्या आत अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. कितीही दुरावा भांडण असेल दूर होईल. तुमचे पती तुमच्या प्रेमात नव्याने पडतील. तुमचे मुलं मुली श्रावण बाळ बनून राहतील. इतका छान चमत्कारिक उपाय आहे. उद्या महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा पठण करा. तुम्हाला जेवढ्या वेळा पठण करता येईल 8 वेळा करा, किमान 1 वेळा तरी अवश्य पठण करा. उद्या माता लक्ष्मीसह श्रीहरी विष्णूंची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. जोडीने श्री सुक्तम 1 वेळा पठण करा, श्री व्यंकटेश स्तोत्र पठण करा. माता लक्ष्मीची, श्रीहरी विष्णूंची लाख मोलाची सेवा आहे. विष्णू सहस्त्र नामावली सुद्धा पठण करायची आहे. उद्या थोडं का होईना देवांना तुळशीपत्र अर्पण करा. माता लक्ष्मीला आपण नेहमीच लाल फुलं अर्पण करतो, पण उद्या लाल फुलं अर्पण करण्याबरोबर आपल्याला देवीला उद्या लाल फूल अर्पण नाही केलं तुम्ही तरी चालेल, पण पांढऱ्या रंगाची तुम्हाला फुलं देवी आईला अर्पण करायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी खीर बनवून देवी आईला नैवेद्य दाखवायचा आहे. तुमच्याकडे थोडीशी केशर असेल तर केशर टाका त्यात.
नाही जमलं तुमच्याकडे खिरीचा नैवेद्य दाखवा, तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा, रवा किंवा शेवयांची खिरीचा नैवेद्य दाखवला तुम्ही तरीही चालेल. आता वेळ नसेल तुम्हाला काही कारणास्तव तर तुम्ही गोड दुधामध्ये साखर टाकून तो नैवेद्य देवी मातेला, माता लक्ष्मीला दाखवला तरीही चालेल. नंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी खायचा आहे. उद्या माघ पौर्णिमा आहे. सूर्यदेवांना अर्घ पाण्यात काही नाही टाकलं तुम्ही तरीही चालेल. साधं शुद्ध जलाने म्हणजे पाण्याने सर्वांनी घरातील प्रत्येक व्यक्तीने पाण्याने सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे. घरातल्या पती पत्नीने तरी नक्की सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे. तुमच्याकडं आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल असेल तर नक्की गंगाजल टाकून आंघोळ करा. स्त्रियांनी थोडीशी हळद, मीठ, तुळशीपत्र टाकून आंघोळ केली तर अतिउत्तम. थोडं गंगाजल असेल ते सुद्धा टाका. घरातसुद्धा थोडंसं गंगाजल, गोमूत्र शिंपडून द्यायचं आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.